महामानव भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जन्मदिनी म्हणजे 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते। 14 एप्रिल 1891 रोजी महू गावी बाबासाहेबांचा जन्म झाला होता। बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधील दलित वर्गासाठी खूप काम केले, त्यांच्या जीवनाचा उद्धार केला। त्यांनी केलेल्या कार्यांची जाण ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरामध्ये आंबेडकर जयंतीचे आयोजन केले जाते। भारतासह इतर काही देशांमध्येही त्यांचा जन्मदिवस उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सालाबाद प्रमाणे यंदाही बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 828 आणि संघमित्र महिला मंडळ यांच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। संस्थेच्या माध्यमातून अनेक विधायक कामकाज केली जातात। धम्म रॅली, गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप असे विविध कार्यक्रम या संस्थेच्या मार्फत केले जातात आणि हे कार्यक्रम करत असताना अध्यक्ष सुनील शेळके, सूर्यकांत सावंत, सचिव सिद्धार्थ साळवी, सचिव यशवंत शिंदे, खजिनदार समीर साळवे, शिवदास सकपाळ आणि सर्व मंडळी अतिशय प्रामाणिकपणे या प्रभागामध्ये काम करत या संस्थेचे काम करत आहेत। यावेळी शिवसेनेचे उपनेते IAS अधिकारी व माजी कमिशनर सन्माननीय विजयजी नाटा, शिवसेनेच्या माजी नगरसेविका व जिल्हा प्रमुख सरोजताई पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक रोहिदास पाटील, अनेक प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। तर वीर जवान फाउंडेशनचे सुरेश काकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत यादव, समाजसेवक उद्योजक यशवंत शिंदे, त्याचप्रमाणे समाजसेविका अनिता नायडू, गौरव शिंदे, विशाल जाधव या सर्व मान्यवरांना आणि भीमरत्न पुरस्कार 2025 देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, आजची उद्योगनगरी। आज या ठिकाणी माझे सहकारी सिद्धार्थ साळवी आणि संघमित्र महिला मंडळ यांच्या वतीनं भीम महोत्सव 2025 आयोजन केलेलं आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शेकडो या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि बाबासाहेबांची आठवण, बाबासाहेबांच्या विचार, बाबासाहेबांचं गाण्याच्या माध्यमातून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सिद्धार्थजी साळवी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलं। त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। सातत्याने 18-20 वर्ष हे सिद्धार्थजी साळवी या भागामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये घेतात आणि अतिशय उत्साहाने लोक त्यांना सपोर्ट करतात। बाबासाहेब होते म्हणून आपण सगळे सुखा समाधानाने या देशामध्ये राहतो आहोत।
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये जेवढे नेते झाले त्या नेत्यांमध्ये सर्वात बुद्धिमान बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी या देशाला जी घटना दिलेली आहे त्या घटनेमुळेच हा देश या देशामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही अजूनही टिकून आहे। मगात मी सांगितलं तसं ब्रह्मदेश असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, नेपाळ असेल, या सगळ्या बांगलादेश असेल, या सगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं अराजक आणि लोकशाहीची हत्या होत असताना भारत मात्र जगातली सगळ्यात मोठी लोकशाही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत आहे। त्याचं कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना वंदन करतो आणि सिद्धार्थजी साळवी त्यांनी त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आपल्याला माहितच आहे की 14 एप्रिल ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि ही जयंती अखंड भारतामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे। त्याचप्रमाणे आज तुम्ही जुईनगर मध्ये बघाल आमचे उपशहर प्रमुख सिद्धार्थजी साळवी आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून आज मोठ्या उत्सवामध्ये भीम उत्सव इथे साजरा केला जात आहे। खरोखर सगळ्यांच्या मनात खूप एक अतिशय असा आनंद इथे आहे आणि त्यांनी जो हा उपक्रम इथे लाभवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा, तर आंबेडकरांविषयी आपल्याला जर बोलायचं झालं तर आंबेडकरांनी एवढं ज्ञान आपल्या सर्वांना दिलेलं आहे की त्यांनी सांगितलेलंच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिल हे ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणही घेतलंच पाहिजे। आज सगळीकडे आपण बघतो उत्सवात डॉक्टर बाबासाहेबांची आंबेडकरांची जयंती साजरी केली आहे, पण त्यांनी काय सांगितलं, माझी जयंती साजरी करत असताना तुम्ही नाचून जयंती साजरी करू नका, तर वाचून माझी जयंती साजरी करा। आणि हे सर्व इतकं असं छान त्यांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे। आज हत्तीच्या एवढी विस्ताराची राज्यघटना त्यांनी आपल्या भारताला दिलेली आहे आणि खरोखर त्यांचं आपल्यावर इतकं उपकार आहेत की तिने राज्यघटना लिहिल्यामुळे आज तुम्ही पत्रकार असो किंवा मी एक राजकारणी म्हणून असो, नगरसेविका म्हणून असो, आज समसमान अधिकार दिल्यामुळे आज आपण ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या अभिमानाने इथे उभे आहोत। तर या निमित्ताने मी आपल्या सर्व अनुयायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि त्याचप्रमाणे आमचे सिद्धार्थजी साळवी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, यांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनाही मनापासून मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 828 आणि संघमित्रा महिला मंडळ यांच्या विद्यमाने गेली 16 वर्ष या जुईनगर प्रभागामध्ये भव्य दिव्य असं भीमोत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं। त्यामध्ये प्रत्येक समाजातील चांगलं काम करणाऱ्या समाजसेवकाला आम्ही पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करीत असतो। या संस्थेच्या माध्यमातून अनेक विधायक कामकाजं केली जातात। धम्म रॅली असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप असेल, असे विविध कार्यक्रम या संस्थेच्या मार्फतमध्ये केले जातात। आणि हे कार्यक्रम करीत असताना आमचे अध्यक्ष सुनील शिर्के, सूर्यकांत सावंत, आमचे सचिव यशवंत शिंदे, आमचे खजिनदार समीर साळवी, शिवदास सत्ताळ, हे सर्व मंडळी अतिशय प्रामाणिकपणे या प्रभागामध्ये काम करीत असतात, या संस्थेमध्ये काम करीत असतात आणि ही संस्था जास्तीत जास्त सामाजिक विधायक कामकाज करण्यासाठी कशी पुढे जाईल या पद्धतीचा त्यांचा विचार असतो। आणि आज या ठिकाणी जो भीमोत्सवाचं आम्ही आयोजन करण्यात आलेलं आहे, आपण पाहत असाल शेकडो नव्हे तर हजारो लोक या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि आनंदाचा उत्सव हा या ठिकाणी साजरा करीत आहेत। आजच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते, IAS अधिकारी, माजी कमिशनर सन्माननीय विजय नाटा साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन झालं। अनेक मान्यवरांना आम्ही या ठिकाणी भीमरत्न पुरस्कार दिलेला आहे, त्याच्यामध्ये वीर जवान फाउंडेशनचे सुरेश काकडे साहेब, त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत यादव साहेब, समाजसेवक उद्योजक यशवंत शिंदे, त्याचप्रमाणे समाजसेविका अनिता नायडू, गौरव शिंदे, विशाल जाधव या सर्व मान्यवरांना आम्ही भीमरत्न पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न पुरस्कार 2025 देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे। अशा पद्धतीने जल्लोषात हा उत्सव आमचा भीमोत्सव साजरा झालेला आहे। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।